नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने चोरट्यांच्या शोधासाठी सलग 5 दिवस प्रवास करीत गुजरात मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत धडक दिली. 3 राज्यातील रस्त्यांवरील तब्बल 375 CCTVची तपासणी करीत चोरट्यांना हुडकून काढले. दरम्यान आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीला गजाआड करीत त्यांच्याकडून 6 गुन्ह्यांची उकल केली. या टोळीकडून 15,60,000 रुपये किमतीचे 120 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 30,000ची दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत ढेवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटीलच्या पथकाने केली आहे. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत. याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे. याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत. त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा. तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत. आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे. त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे. म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे. घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.